आपण बघताय झी 24 तास आमचा विशेष कार्यक्रम ऑपरेशन ट्रॅश रॅक मध्ये आपलं स्वागत। स्थापत्य अभियांत्रिकीचा अनोखा आविष्कार सध्या कोयनेच्या पाण्याखाली अनुभवायला मिळतोय। कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे। मात्र हे काम नेहमीच्या कामापेक्षा वेगळं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोयनेच्या टीमने दाखवलेलं धाडस, चिकाटी आणि कौशल्यामुळे आपल्या राज्याचं सुमारे 1600 कोटींचं संभाव्य नुकसान टळलंय। कशी साधली गेली आहे ही किमया पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। पुण्याहून खंबाटकी घाट पार करत करत आम्ही चिपळूण रस्त्यावरून निघालो। हा प्रवास होता प्रकाश वाटेवरचा। महाराष्ट्रातल्या लाखो घरांची भाग्यलक्ष्मी असलेला कोयना वीज प्रकल्प गाठायचा होता। तिथं एक चमत्कार घडत होता। कोयनेच्या अगडबंब अशा पाण्याच्या साठ्याखाली गेली 1.5 वर्ष शेकडो हात राबतायत आणि हे सगळं सुरू आहे महाराष्ट्रातल्या घराघरांमध्ये दिवे पेटते राहावेत यासाठी। पाण्याखाली काम करायचं तेही सलग 1.5 वर्ष आणि एकही दिवा विझून न देता। ही किमया कशी काय घडू शकते या कुतूहलापोटी अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत शोधत कोयना जलविद्युत प्रकल्पातल्या कोळकेवाडी धरणावर आम्ही पोहोचलो। प्रकल्पाच्या 3ऱ्या टप्प्याची वीज निर्मिती या ठिकाणी होते। कोळकेवाडी धरणावर अव्याहत धावपळ सुरू होती। गेलं 1.5 वर्ष इथं न थकता न थांबता जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरू आहे। या सगळ्या मोहिमेचं नाव ऑपरेशन ट्रॅश ट्रॅक। थोड्या वेळासाठी आम्हीही या टीमचा एक भाग बनून गेलो आणि पाण्याखालच्या या ऑपरेशनची उत्सुकता आणखी वाढली। 1979 मध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वाला आला। त्यावेळी पाण्यातला कचरा किंवा कुठल्याही स्वरूपाची वस्तू टर्बाईनमध्ये जाऊ नये म्हणून टर्बाईन बाहेर पाण्याखाली मोठमोठ्या जाळ्या बसवण्यात आल्या होत्या। कोळकेवाडी प्रकल्पाच्या 4 गाळ्यांमध्ये मिळून अशा 36 जाळ्या बसवण्यात आल्या होत्या। आता त्याला 33 वर्ष उलटून गेली। या 33 वर्षात बरंच पाणी या जाळ्यांवरून वाहिलं आणि साहजिकच या जाळ्या हळूहळू जीर्ण आणि तकलादू झाल्या। त्या जाळ्या वेळीच बदलणं अत्यावश्यक झालं। त्या बदलल्या गेल्या नाहीत तर पाण्यातला कचरा टर्बाईनमध्ये अडकून वीज प्रकल्प ठप्प होण्याची भीती होती। पाण्याखालून या जाळ्या काढणं मोठं जिकिरीचं आणि धाडसी काम, पण हे काम कोयनेच्या धुरीणांनी हाती घेतलंय। पर्टिक्युलरली 9 आणि 10 मशीनच्या मागच्या जाळ्या बऱ्याच प्रमाणात तुटल्या होत्या। त्याचे तुकडे झाले होते आणि तुकडे होऊन ते तुकडे देखील खाली पडण्याची शक्यता आणि शिवाय तिथे तुकडे पडल्यामुळे जे काही मोठी जागा निर्माण होते त्याच्यातून ओंडगी किंवा अशा काही गोष्टी जाऊ शकतात की आता नवीन ज्या जाळ्या बसवायच्या त्या काढता घालता येतील अशा पद्धतीच्या बसवायच्या, म्हणजे त्या स्क्रूने फिक्स नाही करायच्या। म्हणजे पुन्हा जरी कधी भविष्यात वेळ पडली तर त्या काढून दुरुस्त करता यायला पाहिजे। कोयना प्रकल्पातल्या पाण्याखालच्या या जाळ्या काढणं हे किती अवघड काम आहे याचा अंदाज या काढून ठेवलेल्या जाळ्या पाहून येऊ शकतो। 30 जाळ्या काढायच्या आणि नव्या बसवायच्या, पाण्याखाली जाऊन हे काम करायचं आणि तेही पाणी पुरवठ्याचा एकही थेंब बंद न करता। गेली 1.5 वर्ष पाण्याखाली जाऊन पाणबुडे हे काम बिनचूकपणे करतायत। 50 ते 60 फूट खोल पाण्यात उतरायचं, हातातल्या मशीनच्या सहाय्यानं जुन्या जाळ्या कट करून पाण्याबाहेर काढायच्या, परत खाली जाऊन नवीन जाळीसाठी ड्रिलिंग करायचं, मग पुन्हा नवी जाळी घेऊन पाण्यात उतरायचं। 3 नव्यानं तयार केलेल्या खाच्यात तंतोतंत बसवायची, कटिंग
वेल्डिंग, ड्रिलिंग असं अत्यंत जोखमीचं काम एकाच वेळी सुरू आहे. एका वेळी फक्त 2 पाणबुडे पाण्याखाली जाऊन हे काम करू शकतात. त्यांना वरून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. या पाणबुड्यांना 1 तासापेक्षा जास्त काळ पाण्याखाली ठेवता येत नाही. त्यामुळे पाणबुड्यांची पुढची टीम कायम तयार ठेवावी लागते. अंडर वॉटर आपण काम करू शकतो का? पाण्याखाली असं काही करता येतं का? कटिंग, वेल्डिंग वगैरे वगैरे. तेव्हा माहिती झाली की जहाजाची जी दुरुस्ती असते डॉकमध्ये ती अशा प्रकारे करतात. खाली जाऊन ते कटिंग, वेल्डिंग सगळं करतात. तशी इक्विपमेंट सगळं त्यांच्याकडे असतं. मग अशा प्रकारच्या टीमला बोलवून हे काम करायच्या दृष्टीने हे प्रयत्न चालू केले. त्याचं नव्याने अंदाजपत्रक केलं, शासनाकडनं परवानगी मिळवली आणि हे काम करायचा निर्णय घेतला. पण ड्रायव्हर जेव्हा खाली जातो तेव्हा काही कारणामुळे पॉवर हाऊस सुरू असेल किंवा सुरू झालं, अनवधाने काही गोष्टी घडल्या तर त्या ड्रायव्हरचा जीवच धोक्यात येऊ शकतो. म्हणून आम्ही पासेसची व्यवस्था ठेवली आहे की आधी कोळकेवाडीच्या पॉवर हाऊसकडून पास घ्यायचा, ते कधी बंद करतायत, तो पास वर आणल्यानंतर मग आम्ही ड्रायव्हरला खाली जायला परवानगी द्यायची. असं सगळं मॉनिटर करत ते आम्ही काम केलं. पाण्याखाली आणि पाण्यावर अशा दोन्ही ठिकाणी एकाच वेळी हे काम सुरू असतं. पाण्याखाली काय घडतंय या सगळ्याचं निरीक्षण प्रकल्पाच्या भिंतीवर असलेल्या कंट्रोल रूममधून केलं जात आहे. शेकडो जणांची टीम दिवस रात्र इथं राबतीये. महाराष्ट्राची विजेची मागणी आणि पुरवठा यांचं गणित थोडंही चुकून न देता मोठ्या चिकाटीनं, धाडसानं आणि नेटानं हे काम सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोयनेच्या अभियंत्यांनी दाखवलेलं हे धाडस आणि कौशल्य यामुळं सरकारचे शेकडो कोटी रुपये वाचलेत. पाण्याखाली जाऊन हे काम करायचं तर या धरणातलं संपूर्ण पाणी सोडून देऊन धरण रिकामं करावं लागलं असतं. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाची वीज निर्मिती ठप्प झाली असती. शिवाय धरणामधलं सगळं पाणी समुद्रात सोडून दिल्यामुळं पाणीही वाया गेलं असतं. काम करायला आणखी उशीर झाला असता तर वीज टंचाई बरोबरच सुमारे 1200 कोटींचा महसूल बुडाला असता. फक्त 7 कोटी खर्च करून या अभियंत्यांनी सरकारच्या तिजोरीतले कित्येक कोटी वाचवलेत. वीज निर्मिती ठप्प करायची नाही, पाणीही वाया जाऊ द्यायचं नाही आणि पैसेही वाचवायचे अशी अशक्य वाटणारी कामगिरी या अभियंत्यांनी चोख करून दाखवली आहे. पावसाच्या आधी आम्ही एका गेटचं काम पूर्ण केलं होतं आणि पावसानंतर आता उरलेल्या 3 गेटचं काम जवळपास संपत आलंय. मला वाटतं आता आणखीन एक 10 दिवसात ते सगळंच काम संपून जाईल आणि हे काम संपून गेलं की कायमचं या कोळकेवाडी धरणात, कोळकेवाडीच्या पॉवर हाऊसला जे काही धोका आहे, तो थ्रेट म्हणतो आपण, ती बंद होऊन जाईल. महाजेनकोकडून आउटेज म्हणजेच विशिष्ट काळासाठी वीज निर्मिती थांबवण्याची परवानगी मिळाल्यानंतरच हे काम करावं लागतं. त्यामुळे 24 तास तयार राहून संधी मिळाली की लगेच कामाला सुरुवात, अशा धीरानं आणि वेगानं हे काम करावं लागतं. कोळकेवाडी धरणामधली ही गेली 1.5 वर्ष सुरू असलेली मोहीम आज पूर्णत्वाकडे पोहोचली आहे. कोयनेमधला हा ऑपरेशन ट्रॅश ट्रॅकचा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच आणि तोही यशस्वीरित्या राबवण्यात आला. खरोखरच थक्क करून टाकणारी ही कामगिरी. कुठल्याही गोष्टीचं महत्त्व आपल्याला आकड्याच्या भाषेत अधिक पडतं. या कामाचा जर विचार केला तर जवळजवळ 1600 कोटी रुपये शासनाचे या कामामुळे वाचलेत. आणि म्हणूनच या कोयनेच्या टीमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, कोळकेवाडी, कोयना. कोळेवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिलीप ठिगळे यांच्या देखरेखीखाली हे ऑपरेशन ट्रॅश रॅक सुरू आहे. या मोहिमेचा उद्देश काय आणि त्यातली नेमकी आव्हानं काय होती याविषयी त्यांच्याकडून जाणून घेतलंय. तर नेमकं काय या ठिकाणी केलं जातं? आम्ही बघतो आहोत ड्रायव्हर्स या ठिकाणी रेडी होत आहेत, पाण्यामध्ये ते उतरण्याच्या तयारीत आहेत. काय नेमकं या ठिकाणी सुरू आहे सुरुवातीला? कोळकेवाडी धरण हा कोयनेचा एक अविभाज्य महत्वाचा भाग आहे. इज अ कंट्रोलिंग डॅम. जे स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 4चं जे पाणी जनरेशन नंतर येतं ते संपूर्ण कोळकेवाडीमध्ये अक्युमुलेट होतं. त्यानंतर इथं त्या पाण्यावर परत 320 मेगावॅट जनरेशन होतं आणि ते 320 मेगावॅट नंतर जनरेशन खाली आम्ही TRC मध्ये सोडून देतो. अल्टिमेटली समुद्राला जातं. मग आता कोळकेवाडी डॅम 75 साली बांधला. त्याचे हे 4 टर्बाईन युनिट्स आहेत, 80 मेगावॅटचे 4. तर त्या टर्बाईन युनिट्सला आतमध्ये वुडन लॉग्स, झाडं, बुंडके किंवा काही मटेरियल येऊ नये म्हणून बाहेरच्या फेसला आपल्याला ट्रॅश रॅकच्या जाळ्या बसवल्या होत्या. त्या ट्रॅश रॅकच्या जाळ्या ह्या परमनंट स्वरूपाच्या होत्या
आणि त्या मुवेबल नव्हत्या, त्यामुळे मेंटेनन्स करणं कठीण जात होतं. मग त्या 2001 साली आमच्या बीओसीच्या मीटिंगमध्ये असं लक्षात आलं की ह्या ट्रॅशरॅकच्या जाळ्या पूर्ण खराब झाल्यात, डिसऑर्डर झाल्यात आणि ते अतिशय बदलणं गरजेचं होतं. और अदरवाईज हे 4ही टर्बाईन युनिट्सची पूर्ण जनरेशन बंद पडलं असतं. पर्यायानं स्टेज 4 आणि स्टेज 1 स्टेज 2लाही हॅम्पर झालं असतं. ती अल्टिमेटली बंद पडत गेली असती आणि कोयनेचं युनिट संपूर्ण हॅम्पर झालं असतं टोटली. मग त्यामुळे हे बदलणं अत्यंत गरजेचं होतं. किती चॅलेंजिंग आहे? नाही, अतिशय ॲडव्हेंचरस वर्क आहे. अतिशय आणि हाय डिग्री ऑफ ॲक्युरेसीला आम्हाला करावं लागतंय. असं करतोय असं काही नाही. इतके हाय डिग्री ऑफ ॲक्युरेसी आम्ही ठेवतोय, त्यामुळे ते काम आम्हाला मटेरियलाइज किंवा शक्य होतंय. पण आम्हाला रिस्क फॅक्टर फार मोठा होता. समजा यामध्ये काही डिझास्टर झालं, पॅनिक झालं, तर कोळकेवाडीचं परत जनरेशन बंद पडलं असतं, परत काही यामधनं नवीन प्रॉब्लेम्स क्रिएट झाले असते. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही युनिट 12चे ट्रॅशरॅकची जाळा मार्च एप्रिल मे मध्ये सगळ्या आम्ही बदलल्या. युनिट 11चं आम्ही ऑगस्ट एंडला चालू केलं, पावसाळा संपल्यानंतर साधारण श्रावण महिन्यामध्ये. आणि 11चं त्यामध्ये आम्ही बऱ्याच त्यामध्ये ट्रायल्स घेतल्या, त्यामध्ये काही मेथोडॉलॉजी बदलत गेलो. सगळ्यात म्हणजे आम्हाला मेन कन्स्टंट होता ना तो आउटेजचा. आउटेज मिळाल्यानंतरच आम्ही काम करू शकतो, नाहीतर आत ड्रायव्हर्स कामच करू शकत नाही. इतके क्रॉस करंट आणि निगेटिव्ह वेलॉसिटी ड्रायव्हर्स पूर्ण आत सखून खाली टर्बाईनमध्ये जातात. सगळ्यात मोठी पॅनिक कंडिशन ती क्रिएट होती. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, कोळकेवाडी, कोयना. ऑपरेशन ट्रॅश रॅक म्हणजे टीम वर्कचा एक उत्तम नमुना. प्रत्येकानं यामध्ये आपापली भूमिका चोख निभावली. कसं झालं हे ऑपरेशन ट्रॅश रॅक यशस्वी, या संदर्भात टीम ट्रॅश रॅकशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. पाण्याखाली काम करण्याचं कसं वाचणाऱ्या निष्णात डायव्हर्सच्या माध्यमातून हे काम केलं जातंय. आत्ताच ज्यांनी हा भला मोठा ट्रॅश रॅक बाहेर काढलाय ते डायव्हर्स आपल्या सोबत आहेत. जी बताइए कितना मुश्किल या कितना आसान काम है बताइए. नहीं सर, हमारे लिए सिस्टर कंपनी ड्राइवर्स जवान है, हमारे लिए हर एक काम मुश्किल नहीं है, सभी आसान है हमारे लिए. इतना आसान काम नहीं है. पानी के नीचे जाना है 15-20 मीटर, वहां से ड्रिलिंग करना, वहां पे फिटिंग करना कितना चैलेंजिंग है. हम काफ़ी डिफिकल्ट है इसमें. और जैसा अभी ड्राइवर ने बताया इनके लिए ठीक है, लेकिन काफ़ी मतलब कि चैलेंजिंग जॉब है. उसके लिए उसमें जो अपना जॉब के लिए ड्राइवर्स जाते हैं उसकी सेफ्टी के हिसाब से ये जैसे कि केएमबी है, इसमें एयर का सिस्टम है पूरा, ऊपर सरफेस सप्लाई है, हमारा पीछे बैकअप है, उसमें मशीनरी पूरा जैसा कि डाइविंग केज वगैरह है, ये सब है. उसके लिए एक ड्राइवर के पीछे पूरा टीम खड़ा हुआ है सेफ्टी के लिए. थोड़ी सी भी अगर गलती हो जाए तो काफी नुकसान हो सकता है, जान का भी नुकसान हो सकता है या फिर प्रॉपर्टी का भी. तो क्या बताएंगे इसके बारे में अमृत जी, आप लीड करें. तो काम मतलब सबके लिए चैलेंज ही है. अभी ड्राइवर्स को तो कॉन्फिडेंस इतना ज्यादा है कि हमारे को भी कॉन्फिडेंस है कि हमारे लिए नहीं है, लेकिन हम लोग भी पूरा सेफ्टी लेके काम कर रहे हैं. इसमें अंडर वाटर ड्रिलिंग, वेल्डिंग, अंडर वाटर कटिंग, ये सब बहुत मुश्किल काम है जो हम लोग कर रहे हैं. इसको एकदम परफेक्ट अलाइनमेंट करके दे रहे हैं. आप बताइए कि क्या इस तरह के काम का अनुभव आपको शुरू से था, क्योंकि महाराष्ट्र में तो ये पहली बार होते दिख रहे हैं. मैं एस एस साटे की तरफ से बात कर रहा हूँ. इसमें ऐसा है कि हमने दो कंपनी, हमारे यहाँ एक्सपर्ट टेक्निकल एक्सपर्ट्स के साथ हमने जेवी किया. एयर लीकेज, इलेक्ट्रिक प्रूफ सिस्टम्स, शॉक प्रूफ सिस्टम्स, वैसे ही आदमी के बारे में पीछे से बैकअप सिस्टम, उसके लाइफ प्रोटेक्शन सिस्टम्स, मेडिकल ट्रीटमेंट सिस्टम, सुपरविजन सिस्टम, ये सभी उतनी ही अलर्टनेस, उतनी ही आवश्यकता भी पड़ती है. उसके बिना इसको काम करना नामुमकिन सा है. इसके बिना काम नहीं कर सकते और वो रख के ही हम इस तरीके से हम अचीव कर पाए. यहाँ तक हम कर पा रहे हैं. इसमें बहुत सारा हमें ज्ञान मिला भी है और हमारा पुराना ज्ञान भी इसमें बहुत सारा सम्मिलित भी है. अगदी खरं आहे. म्हणजे केवळ तंत्रज्ञानाच्या जोरावरती नाही तर एक प्रकारचं टीम वर्क, कारण ही सगळी टीम आहे, हे केवळ त्यांचे प्रतिनिधी आहेत. जवळजवळ 50 पेक्षा जास्त लोक हे गेले अनेक महिने या ठिकाणी काम करतायत आणि ते काम यशस्वीरित्या करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, कोळकेवाडी, कोयना. या ऑपरेशनमध्ये अनेक जणांचा सहभाग होता आणि यांच्या टीम वर्कमुळे हे ऑपरेशन यशस्वी झालं. आणि नुसतंच यशस्वी झालं नाही तर सरकारचं 1600 कोटी रुपयांचं संभाव्य नुकसान या टीमनी टाळलेलं आहे.
या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण लॉग ऑन करा 24तास.com आणि लाईक करा facebook.com/zee24तास. नमस्कार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.